नमस्कार, रेसिपी कट्ट्यावर तुमचं खूप खूप स्वागत। तर आज आपण आहे ना चटणी बनवणार आहोत। चटणी म्हटलं तर कसं एक ताटाची शोभा वाढते आणि जेवणालाही म्हणजे अशी चव वाढवणारी वस्तू आहे। तर आज आपण आहे ना शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। तर कसं शेंगदाणे म्हटलं ना तर शरीरासाठी खूप चांगलं असतं। शेंगदाणे, तीळ हे प्रकार खूप म्हणजे शरीरासाठी एकदम जरा असे फायदेशीर असतात। तर आज आपण शेंगदाण्याची चटणी बनवणार आहोत। तर त्याच्यासाठी लागणारं साहित्य ते आता आपण बघून घेऊया। हे शेंगदाणे एक वाटीभर आपण शेंगदाणे घेतलेत आणि लसूण आहे। लसूणची एक गड्डी असते ना, जे लसूणचा एक कांदा, ते लसूण पूर्ण घेतलेले आहेत। 20-25 पाकल्या लसूण होईल आणि 1 चम्मच मीठ आहे आणि 1 चम्मचभर तीळ घेतलेले आहेत आणि 1 चम्मचभर सुकं खोबरं आहे आणि 2 चम्मचभर आहे ना मिरची पावडर आहे, कळशीबंधू मिरची पावडर आणि अर्धा चम्मच जिरं घेतलेले आहे। हे एवढं साहित्य आहे। तर पहिलं तर आहे ना आपण शेंगदाणे भाजून घेऊया। बघा कढई गरम करायला ठेवले, लोखंडी कढई घेतलेली आहे। तर आता आपण आहे ना याच्यात शेंगदाणे टाकूया। कढई गरम पण मस्त झालेली आहे। शेंगदाणे आहेत ना आपल्याला मस्त असे खरपूस भाजून घ्यायचे। जेवढे शेंगदाणे तुम्ही चांगले भाजणार ना तेवढं कसं ह्याची चटणी आहे ना खूप छान होते। हे बघा हे आहेत ना असे एकदम म्हणजे हलकेसे असे भाजून घेतलेत, कारण हे आहेत ना आपल्याला परत भाजायचे आहेत। ह्याची आता सालं काढायचे आहेत आणि हे परत आपल्याला भाजून घ्यायचे, म्हणून हे सालं काढण्यासाठी बघा मी ताटात काढून घेते। हे काय ना थोडे थंड होण्यासाठी ठेवूया। थंड झाले ना की सालं एकदम लगेच निघतात ह्याची। तर हे थंड होण्यासाठी ठेवूया आणि बाकीचं जे आपल्याला भाजून घ्यायचं आहे ना ते आता आपण भाजून घेऊया। त्यात ना तीळ आहे, ते आपण आहे ना मस्त असे खरपूस भाजून घेऊया। तीळ आहे ना एक चटणीतला एक मेन घटक असतो आणि तीळ आहे ना शरीरासाठी खूप चांगला असतो। तीळ भाजले ते आपल्याला असे समजतात की हे तीळ आहेत ना असे उडतात, म्हणजे हे तीळ भाजले। तर ह्याच्यात आपण आहे ना आता जिरं टाकूया। हे जिरं पण एक 2-3 मिनिटच आपल्याला भाजायचंय, जास्त काही लालसर नाही करायचंय। हे जिरं आणि तीळ आपण आता काढून घेतोय। चटणीत जेवढं असं म्हणजे व्यवस्थित तुम्ही भाजून घेणार ना तेवढी चटणीला चव छान येते। जिरं आणि तीळ भाजलेले आहेत मस्त। आता आहे ना आपल्याला खोबरं टाकायचंय। खोबरं पण साधारण आहे ना 2-3 मिनिटं भाजून घ्यायचं। ते पण असं खरपूस होईपर्यंत भाजायचं, जास्त त्याला करपवायचं नाही। हे बघा खोबरं पण भाजलेलं आहे बघा, एकदम असं म्हणजे मस्त असा कलर आलेला आहे बघा। तीळ आणि जिरं आहे ना त्याच्यातच मी खोबरं हे काढून घेते। ह्याची सालं आहेत ना तुम्ही पूर्ण नाही काढलीत ना तरी चालेल, म्हणजे सालाची चव छान येते। थोडीफार काढून घ्यायची आणि थोडीफार सालं तशीच ठेवायची। हे बघा असे सोलून घेतलेत बघा। हे आता सोलून झालेले आहेत। तर आपल्याला ना परत हे आहेत ना एकदा शेकून घ्यायचे। हे बघा कढई गरमच आहे आपली। तर आता आहे ना आपण हे शेंगदाणे याच्यात टाकतोय। हे बघा हे शेंगदाणे आहेत ना कढईत टाकले, त्याच्यात 1 चम्मचभर आहे ना तेल टाकते। हे तेल टाकल्याने पण आहे ना याची चव वाढते आणि चटणीला कलरही छान येतो। हे तेल टाकल्यानंतर आहे ना थोडेसे खरपूस असे भाजून घ्यायचे आणि शेंगदाणे भाजता भाजता आहे ना त्याच्यात आपण हे लसूण पण टाकणार आहोत। चटणी एकदम झटपट आहे। हे बघा लसूण टाकल्याने बघा आवाज कसा येतोय। लसूण पण मस्त भाजल्या जाते। ही चटणी साधारण आहे ना 8 दिवस टिकते। शेंगदाण्याला असे डाग पडले ना की शेंगदाणे अजून खरपूस भाजल्या गेले असं समजायचं। तर आता हे मस्त भाजल्या गेलेले आहे। तर आता मी हे काढून घेते। तर आता आहे ना खलबत्ता घेतलाय आणि खलबत्त्यामध्ये आहे ना आपण
हे शेंगदाणे, खोबरं, तीळ आणि जिरं हे सर्व आहे ना आपण ह्याच्यात टाकणार आहोत आणि वाटून घेणार आहोत. हे थोडं गरम गरम असतानाच वाटून घ्यायचं म्हणजे पटकन वाटलं जातं. हे बघा, शेंगदाणे गरम आहेत ना तेव्हा वाटले तर असे मस्त पटकन वाटल्या जातात. ही चटणी आहे ना तुम्ही एकदम अशी म्हणजे बारीक पण करू शकता आणि एकदम बारीक पाहिजे असेल ना तर तुम्ही मिक्सरला लावू शकता. मी ही थोडी जाडसर अशी करणार आहे चटणी, म्हणून मी खलबत्त्यात वाटून घेते. खलबत्त्याची कशी एक चव पण छान येते आणि चटणी छान लागते. आणि मिक्सरमध्ये केली तरी चटणी छानच लागते, एकदम बारीक होते अशी मिक्सरला. आणि मिक्सरलाही गरम गरम लावून घ्यायचं म्हणजे कसं चटणीचा कलर जो असतो ना तो खूप छान येतो गरम गरम लावल्याने. तर बघा अशा प्रकारे आहे ना हे सर्व आपण शेंगदाणे, तीळ वगैरे आहेत ना ते आपण आता ना वाटून घेऊया. तर हे आता बघा असं थोडं वाटून झालंय ना तेव्हा ह्याच्यात आहे ना आपण मीठ टाकणार आहोत. हे अर्धे वाटून झाले, आता हे बाकीचे आहेत ना ते पण टाकते. तीळ, शेंगदाणा शरीरासाठी खूप चांगला असतो. तीळ हा कसा एकदम त्याच्यात तेल असतं ना, तिळामध्ये शेंगदाण्यामध्ये पण तेल असतं. तर कसं जेवणात थोडा म्हणजे एक चव पण वाढवते जेवणाची तिळानेही आणि शेंगदाण्यानेही. ही चटणी कधीतरी अशी घरी बनवून ठेवायची. हे बघा बऱ्यापैकी आहे ना बारीक झालेली आहे बघा. असे आहे ना थोडे थोडे अख्खे शेंगदाणे राहिले ना तरी चालतं, याच्यात मस्त लागतात ते शेंगदाणे खायला. तर हे आता ना बऱ्यापैकी बारीक झाले. तर आपण ह्याच्यात आहे ना मिरची पावडर टाकणार आहोत. मिरची पावडर टाकल्याने असा सुकी होते एकदम. म्हणजे तुम्हाला जर काश्मीरी वापरायची असेल, तिखट नको असेल तर काश्मीरी पण तुम्ही वापरू शकता किंवा घरचा मसालाही वापरला ना तरी चालेल. हे बघा मस्त सुकी अशी चटणी झालेली आहे. ही भाकरीवर किंवा चपातीवर खूप छान लागते. तर हा मसाला मिक्स करून घेतलाय. थोडं एकदा वाटून घेते परत. थोडे कुठे अख्खे अख्खे शेंगदाणे राहिले असतील ते वाटून होतात त्याच्यात. बघा मस्त चटणी तयार झालेली आहे. तर आता आहे ना आपण काढून घेऊया. एकदम झटपट 10 मिनिटात चटणी तयार. कलर पण बघा किती मस्त आलाय. एकदम सुटसुटीत झाली बघा. छान झाले एकदम. अशा प्रकारे आहे ना मस्त चटणी तयार झालेली आहे. तुम्ही ही चटणी भाकरी बरोबर किंवा चपाती बरोबर खाऊ शकता. तर अशी कधी करून बघा आणि आम्हाला कमेंट करून सांगा कशी झाली ती. धन्यवाद.